वारीवर सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये तर तो फक्त आणि फक्त पुरोगाम्यांचा आहे, प्रतिगाम्यांचा अजिबात नाही। म्हणजे विचार करा, मालोजीराजे भोसले यांनी अपत्य व्हावं म्हणून नवस केला दर्ग्यावर। वारकरी परंपरेमध्ये मुस्लिम संत देखील आहेत, लतीफ मोमीन आहेत, असे अनेक संत जे आहेत ते 50 संत। आता मध्ये श्यामसुंदर सोनर महाराज जे होते ते सांगायचे की 42 संत आहेत। मात्र इतिहास अभ्यासक अशोक राणा यांची त्यांची भेट झाली आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले की त्याच्यामध्ये 50 जे आहेत ते मुस्लिम संत आहेत म्हणून। कधी मौलानाच्या बयानासाठी टाळ्या वाजल्या नसतील, पण श्यामसुंदर सोनर महाराजांच्या प्रवचनाच्या शेवटापर्यंत मशिदीमध्ये टाळ्या वाजवत आहेत। बर, नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी पुण्यामध्ये आलेलो आहे, महात्मा फुले वाड्यामध्ये मी आता आहे आणि इथून समता संविधान दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि या दिंडीमध्ये मी यावर्षी सहभागी होणार आहे। पहिल्यांदाच मी वारकरी दिंडीमध्ये सहभागी होतोय आणि या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मला इथे पैगंबर शेख भेटलेले आहेत, जे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील एक अभ्यासू कार्यकर्ते आहेत। विविध विषयांवर ते अभ्यासू पद्धतीने मते मांडतात। विशेषतः आता जो काही गेल्या म्हणजे 2014 सालानंतर जो काही विखारी विचार हिंदुत्ववादाचा तळागाळात रुजू लागलेला आहे आणि त्याच्या विरोधात अनेक लोक काम करत आहेत, असा विचार तळागाळात जाऊ नये म्हणून त्यापैकी पैगंबर शेख हे एक आहेत आणि मी खरं तर त्यांचा फॅन आहे। बऱ्याच दिवसापासून भेटायची इच्छा होती, परंतु या सोहळ्यानिमित्त त्यांच्यासोबत भेट झालेली आहे आणि मी जे काही आपल्याला शेकडो वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं सुद्धा मोठं योगदान आहे, तर त्या अनुषंगाने मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे। तर पैगंबरजी लय भारीमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। तर सर, पहिल्यांदा मला हे सांगा की हा जो काही विखारी विचार तळागाळात रुजू लागलेला आहे, पुरोगामी चळवळीला घातक आहे, बहुजन वर्गाला तो घातक आहे आणि वारकरी संप्रदायाला सुद्धा तो घातक आहे, तर हा विचार वारकरी संप्रदायाला कसा घातक आहे हे पहिल्यांदा तुम्ही मला सांगा आणि मग नंतर आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया। एक लक्षात घ्या, जे तुम्ही म्हणताय की 2014 पासून हिंदुत्ववादी विचारधारा जी आहे ती फोफावली आहे, तुम्ही असं म्हणताय। ॲक्च्युली ती हिंदुत्ववादी विचारधारा नाही आहे, ती ब्राह्मणवादी विचारधारा आहे। हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे। तेही महात्मा फुलेवाडा आणि समता भूमीमध्ये बसून तर आपल्याला त्याची प्रचिती सगळ्यात आधी व्हायला पाहिजे। बरोबर, ते वैदिक ज्यांची सावली देखील जी आहे माझ्या अंत्यविधीवर पडू देऊ नका असं महात्मा फुलेंनी आपल्या विलमध्ये लिहिलेलं आहे। आणि तीच जी विचारधारा आहे त्या विचारधारेला वाढवण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाची आणि हिंदू धर्मीयांची जी झालर आहे ती स्वतःच्या अंगावर फक्त पांघरून घेतलेली आहे। ही पांघरून जे आहे ते हिंदुत्वाचं आहे आणि त्याच्या आतमध्ये ब्राह्मणवाद लपलेला आहे आणि हा ब्राह्मणवाद जो आहे तो हा देशासाठी पूर्णपणे घातक आहे। हा फक्त काही बहुजनांसाठी, वारकऱ्यांसाठी, कोणासाठी फक्त घातक नाही, हा संपूर्ण देशासाठी घातक आहे। कारण हा विचार समता मानत नाही, हा विचार जो आहे विशेषाधिकार स्वतःकडे बाळगणारा आहे, स्वतःला काहीतरी श्रेष्ठ समजणारा हा विचार आहे आणि इतरांना तुच्छ समजणारा हा विचार आहे। आणि हा विचार जो आहे हा विचार संतांनी आपल्या विचारांमधून जो आहे तो मारला होता। वेळोवेळी जो आहे तो नष्ट करण्याचा प्रबोधनाच्या माध्यमातून जो आहे तो संतांनी प्रयत्न केलेला आहे आणि तरीही साधारण 150 वर्षानंतर जे आहे हा विचार पुनश्च एकदा 2014 नंतर जो आहे तो वाढताना आपण दिसत आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे खरंच साहेब की या ब्राह्मणवादाचा जो आहे त्या पालखीचे बोही इथले बहुजन समाज आत्ताच्या घडीला झालेले आहे। ज्या बहुजन समाजाच्या महापुरुषांनी या ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभे राहिले ते बहुजन आज त्यांच्या पालखीचे बोही झालेले आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। बरोबर सर, आता मी बरीच भाषणं ऐकली, हा व्हिडिओ शूटिंग होण्या अगोदर जर प्रस्थान सोहळा झाला तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की जवळपास 50 संत असे होते की जे मुस्लिम होते आणि हे जे काही वारकरी चळवळ आहे ही काय एकट्या हिंदूंची नाही तर ती सर्वधर्मीय आहे। तर हे सर्वधर्मीय आणि त्यातल्या त्यात मुस्लिम संतांचं योगदान याविषयी जरा तुम्ही सांगा। एक लक्षात घ्या की जो संत परंपरेला मानतो आणि जो भाविक आहे तो वारकरी आहे।
आपल्या तिथे एक धार्मिक आस्थेच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहाल की बऱ्याच व्हरायटी आपल्याला या देशामध्ये मिळतील की कित्येक हिंदू धर्मीय आहेत ज्यांची आस्था कुठल्या तरी दर्ग्यावर असते. जसं की मालोजी राजे भोसले जे होते. आता या मालोजी राजे इतिहास कसा आहे पहा ना तुम्ही की मालोजी राजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजी राजे भोसले यांचे वडील यांना अपत्य होत नव्हतं म्हणून त्यांनी नवस केला नगरच्या शाह शरीफ दर्ग्यावर. ठीक आहे. आणि त्या दर्ग्यावर नवस केल्यानंतर योगायोगाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. ठीक आहे. आणि त्याच मालोजी राजे भोसले यांनी श्रीगोंद्याला संत शेख मोहम्मद महाराज ठीक आहे शेख मोहम्मद अविंध्य त्याच्या हृदयी गोविंद असे म्हणणारे संत शेख मोहम्मद महाराज म्हणजे जे विठ्ठलाचे भक्त होते म्हणजे कृष्णाचे भक्त होते मुस्लिम होते ते संत शेख मोहम्मद महाराज. त्यांना 5 एकर जमीन जी आहे ती त्यांनी श्रीगोंदामध्ये दिली मालोजी राजे भोसले यांनी. म्हणजे विचार करा मालोजी राजे भोसले यांनी अपत्य व्हावं म्हणून नवस केला दर्ग्यावर. दुसरं मालोजी राजे भोसले यांनी 5 एकर जी जमीन इनाम मध्ये आहे ती दिलेली आहे संत शेख मोहम्मद महाराज यांना. मात्र संत शेख मोहम्मद महाराज जे आहे ते भक्त कोणाचे ते भक्त विठ्ठलाचे. ठीक आहे. बरं ते म्हणतात काय शेख मोहम्मद अविंध्य म्हणजे काय अविंध्य म्हणजे जो हे मुस्लिम नाही म्हणजे कान न टोचलेला. अविंध्य या शब्दाचा अर्थ काय ज्याचं कान टोचलेलं नाहीये त्याला अविंध्य म्हणतात. तर शेख मोहम्मद अविंध्य त्याच्या हृदयी गोविंद असं ते सांगतात. तर अशी एक संत परंपरा मुस्लिम समाजाचे वारकरी परंपरेमध्ये मुस्लिम संत देखील आहेत. लतीफ मोमीन आहेत. असे अनेक संत जे आहेत ते 50 संत. आता मध्ये श्यामसुंदर सोनर महाराज जे होते ते सांगायचे की 42 संत आहेत. मात्र इतिहास अभ्यासक अशोक राणा यांची त्यांची भेट झाली आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले की त्याच्यामध्ये 50 जे आहेत ते मुस्लिम संत आहेत म्हणून. तर ती जी परंपरा आहे आत्ताच्या घडीला देखील फॉलो करणारे खूप सारे लोक आहेत. आज तुम्ही सेवेकरांमध्ये तुम्ही पाहताय खूप सारे लोक जे आहेत ते वारकऱ्यांची सेवा करतायत. बरेचसे लोक टाळ मृदुंग वाजवून जे आहे ते चालताना दिसते. आज सकाळी पारनेर तालुका त्याच्यामध्ये कान्हूर नावाचं गाव आहे. तिथं संत निळोबारायांची जी दिंडी आहे ते निघते. दिंडी क्रमांक 9 आहे. त्या दिंडीमध्ये 500-600 पेक्षा जास्त वारकरी असतात आणि त्या दिंडीचं जे स्वागत आहे आज सकाळी त्याचं प्रस्थान ते कान्हूरमधल्या एका मशिदीतून झालेलं आहे. मशिदीमध्ये तिथे कीर्तनकार थांबलेले आहेत ते रामकृष्ण हरीचा गजर करतायत. टाळ विना वाजवली जाते त्या ठिकाणी आणि मुस्लिम समाज नाश्त्याची पाण्याची सोय करतोय. त्याच्यानंतर मशिदीमधून वारकरी बाहेर येतात. वारकरी कुठून बाहेर येतात मशिदीमधून शेकडो वारकरी बाहेर येतात आणि त्या वारकऱ्यांवर फुलांची जी उधळण आहे ती मुस्लिम समाज करतो. ही परंपरा जी आहे ती संतांनी घालून दिलेली परंपरा जी आहे ती इथला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज सगळेच समाजाचे जे लोक आहेत ते फॉलो या ठिकाणी करत आहेत आणि मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. ही वैचारिक परंपरा आहे. ही काही फक्त धार्मिक आस्थेची श्रद्धेची परंपरा नाही आहे. ही वैचारिक परंपरा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम अमंगळ या विचाराची ती परंपरा आहे आणि ती परंपरा पुढे नेली पाहिजे. मगाशीच भाषणामध्ये मी ऐकलं की संत तुकारामांची जी पालखी आहे ती जातानाही एका दर्ग्यावर थांबते वगैरे. हो अनगडशहा बाबा म्हणून आहे त्या दर्ग्यावर थांबते. त्या दर्ग्यावर ती जी दर्गा आहे तिची आरती देखील होते आणि तिथे कीर्तन देखील होतं भजन देखील होतं. तर सुफी आणि संतांचा जो आहे तो एकमेकांशी ऋणानुबंध खूप आधीपासूनच राहिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दुर्दैवाची बाब ही आहे किंवा षडयंत्राची बाब आहे. दुर्दैवाची बाब आपण म्हणू शकत नाही याला की या सगळ्या गोष्टी समोर येत नाही. आज कान्हूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मशिदीमधून कीर्तन झालं ते किती माध्यमांनी दाखवलं का दाखवत नाही तुम्ही. संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती अनगडशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या तिथे थांबते. तिथे कीर्तन होतं आरती होते का दाखवत नाही तुम्ही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम लोक वारीमध्ये सामील होतात. टाळ मृदुंग जो आहे तो गजर करतात का दाखवत नाही तुम्ही. हे दाखवलं पाहिजे मला असं वाटतं आणि ते न दाखवल्यामुळं लोकांना जो द्वेष दिसतो म्हणजे षडयंत्राची बाब ही आहे की एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठला तरी माणूस गर्दुल्ला 15 मिनिटं चाकू घेऊन उभा राहतो आणि तो मुसलमान आहे म्हणून 2 दिवस मीडिया दाखवते कंटिन्यू.
की सिक्युरिटी गार्डने कुठला तरी चाकू दाखवला, 2 दिवस दाखवते 15 मिनिटं, बरोबर. आणि अखंड वारीच्या सुरू झाल्यापासून शेवटापर्यंत मुसलमान असतात, सेवेकरी असतात, कुठे कुठे त्या दिंड्यांच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते मशिदीमध्ये त्यांचं स्वागत करतात, फुलांची उधळण करतात, बऱ्याच वेगवेगळ्या पायाची मालिश करतात, कटिंग करतात, दाढी करतात, खूप साऱ्या गोष्टी करतात. किती मीडिया दाखवते, 5 मिनिटाची बातमी असते. आणि हिंदू मुस्लिम एकतेचा एक अनोखा नमुना दिसला. मग हा नमुना 2 दिवस दाखवू शकत नाही का तुम्ही? 20 दिवस दाखवू शकत नाही तुम्ही, पण 15 मिनिटं कुठंतरी चाकू घेऊन उभा राहिलेला माणूस तो भले 2-2 दिवस तुम्ही दाखवता. बरोबर. तर ह्या षडयंत्राचा भाग आहे. समाजाला काय एक होऊ दिलं जात नाही, हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. म्हणजे मगाशी भाषणामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही एका दर्ग्यामध्ये किंवा मशिदीमध्ये कीर्तनाचं आयोजन केलं होतं, तर त्यामागचा काय थॉट होता? हे तुम्हाला म्हणजे का करावं असं वाटलं? एक लक्षात घ्या, बरेच जण आता हे संविधान समता दिंडी जी आहे ती गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे. ठीक आहे. याच समता भूमी महात्मा फुले वाड्यामध्ये जे आहे, मी एक विषय मांडला होता की ज्या काळामध्ये या देशामध्ये संविधान नव्हतं, त्या काळामध्ये संतांनी त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून ती वर्णव्यवस्था मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि संविधान जे आहे ते रामबाण उपाय आलेला आहे. सगळ्यात शेवटी जायचं तुम्ही ते कायद्यामध्ये रूपांतर झालं. बरोबर. जे संतांनी केलं ते कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केलं. मात्र ते नियम नव्हते की ते पाळले नाही तर त्याला शिक्षा वगैरे होत नव्हती. ठीक आहे. संविधान जो आहे त्या अभंगांचा पूर्ण जो आहे तो सार तो संविधानामध्ये आला. आणि त्याच्यामुळे मी पुरोगाम्यांना विनंती केली होती, याच मंचावरून विनंती केली होती की तुम्ही आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू वगैरे अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्ही अभंगांचा. म्हणलं राष्ट्रसंत गाडगे बाबांचं उदाहरण दिलं होतं की राष्ट्रसंत गाडगे बाबा 30 वर्ष वारीत गेले, मात्र एकदाही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले नाही. आणि चंद्रभागेच्या तीरी उभे राहून ते सांगायचे की देव दगडात नाही, देव माणसात आहे. ते तुम्ही करू शकत नाही का? तर पुरोगामी वारीवर सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तर तो फक्त आणि फक्त पुरोगाम्यांचा आहे, प्रतिगाम्यांचा अजिबात नाही. हा विचार मी या ठिकाणी मांडला. आणि त्याच्यानंतर तो असा आगीसारखं ते पसरलं. आणि त्याच्यामध्ये मग म्हणायला लागले की तुम्ही हे मशिदीमध्ये का सांगत नाही, असं म्हणायला लागलं. तुम्ही संविधान मशिदीमध्ये का सांगत नाही? संविधान समता दिंडीची वारीमध्ये काय गरज आहे? हे कोण बोलतात? हे ब्राह्मणवादी लोक बोलतात. आणि ब्राह्मणवाद्यांना ते बोलता येत नाही म्हणून बहुजनांना पुढे करतात, खांदे ह्यांचे वापरतात. बरोबर. मग त्याच्यानंतर मी म्हणलं तुम्ही मशिदीमध्ये करू शकत नाही असं म्हणताना मशिदीमध्ये करून दाखवतो. मग श्यामसुंदर सोनार महाराज जे आहे ते एकदा आमच्या भागातून चालले होते मुंबईला. आणि मला ते कळालं. मग मी त्यांना म्हणाले की वारजेमध्ये तुम्ही थांबा. आणि योगायोगाने त्यावेळेस रमजानचा महिना होता, इफ्तारचा वेळ होती. आणि मशिदीमध्ये शेकडो लोक होते. श्यामसुंदर सोनार महाराज शेकडो लोक होते. श्यामसुंदर सोनार महाराजांना विचारावं, त्या मशिदीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला धरून धरून विचारावं. मित्र म्हणतो तुम्हाला काय विचारावं तुम्हाला सांगतो. श्यामसुंदर सोनार महाराजांनी त्या ठिकाणी विचार मांडले. कधी मौलानाच्या बयानासाठी टाळ्या वाजल्या नसतील, पण श्यामसुंदर सोनार महाराजांच्या प्रवचनाच्या शेवटापर्यंत मशिदीमध्ये टाळ्या वाजवत होत्या. कधीच टाळ्या वाजल्या. आणि श्यामसुंदर सोनार महाराज मशिदीमध्ये आले, त्यांचं स्वागत भगवी शाल देऊन केलं. त्या भगवी शालेचा श्यामसुंदर सोनार महाराजांना एवढा आनंद झाला की शेवटपर्यंत त्यांनी ती काढलीच नाही. मशिदीमध्ये मुस्लिमेतरांना येऊ दिलं जात नाही वगैरे सांगितलं जातं, हे देखील त्या ठिकाणी खोटं आम्ही ठरवलं. मशिदीमध्ये श्यामसुंदर सोनार महाराजांना घेऊन गेलं, सोबत बसले. अहो स्वतः महात्मा फुले त्यांच्या पोवाड्यांमधून सांगतात, मोहम्मद झाला जहा मर्द करा त्यागेले संसारा ईशासाठी. पैगंबर मोहम्मद साहेबांवर लिहिताना महात्मा फुले म्हणतात. आणि त्याच पोवाड्यामध्ये पैगंबर मोहम्मद साहेब लिहितात, मांगासह आर्यास नेले मशिदीत. जर महात्मा फुले हे लिहित असतील तर मी कोण आहे या गोष्टी थांबवणार? मी कोण आहे? मी कोणीच नाही. महात्मा फुलेंनी तो इतिहास सांगितला आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती आम्ही केली. जो जो ज्ञानी आहे, जो जो विद्वान आहे, कोणी का असेना, तो प्रत्येक जण मशिदीमध्ये येऊ शकतो. कोणी का असेना, त्याला मशिदीमध्ये येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तो शेवटापर्यंत जाऊ शकतो, मौलानाच्या बाजूला उभा राहू शकतो, भले त्याला काहीही ज्ञान नसू दे. आणि जर तो ज्ञानी झाला तर तो स्वतः इमाम देखील बनू शकतो. अच्छा. इमाम बनण्यासाठी कोणाच्या पोटी जन्म घ्यायची गरज नाहीये. ते सगळ्यात महत्वाचा विषय. अच्छा. एवढं तुमच्याकडे समता आहे? समता आहे. तो समतावादी विचार आहे ना. जसं आपण इथं सांगतो की राजाचा जो जन्म आहे तो राणीच्या पोटून होणार नाही, मतपेटीतून होतो.
तसंच इमामाचा जन्म हा इमामाच्या पोटातून होणार नाही, तो ज्ञानातून होणार. अच्छा. जो ज्ञान येणार तो होणार, असा विषय. तर ते तुम्ही जे कीर्तन आयोजित केलं त्यात तुमच्या समाजाने काही आक्षेप कोणी घेतला का? काही एकानेही- उलट्या डोक्याचे काही असतात? एकानेही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकानेही आक्षेप घेतला नाही. आज तिथे आज त्या ठिकाणी जे आहे त्या मशिदीमध्ये मोहम्मदिया मस्जिद म्हणून आहे. हो. वारजेमधील मोहम्मदिया मस्जिद आहे. आणि त्या मस्जिदमध्ये जो आहे तो कार्यक्रम झाला होता. त्या मस्जिदीचे ट्रस्टी आमिर शेख होते. त्यांना मी फोन केला फक्त की हा बापा श्यामसुंदर सोन्नर महाराज येत आहेत म्हणून, आणि त्यांना आपल्या तिथे प्रवचन जे आहे ते करायचं म्हणून. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले की चालेल आपल्याला. अच्छा, ग्रेट. आणि ते झाल्यानंतर ते मला म्हणाले की अशी आणखीन कार्यक्रम आमच्या तिथे घ्यायचा असेल तर तुम्ही आधी आम्हाला कळवा, 2-3 दिवस आम्ही ह्याच्यापेक्षा चांगली तयारी करू. अच्छा, असं बोललो. आणि आज कान्नूरमध्ये देखील जे मी चित्र पाहून आलो, मी स्वतः श्यामसुंदर सोन्नर महाराजांना बोललो की कान्नूरमध्ये ह्याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम तुम्हाला मशिदीमध्ये घेऊन दाखवतो. बर. मशिदीमध्ये तुम्ही प्रवचन करा संविधानावर. अच्छा, बर. आता मला सांगा साहेब की तुम्ही ह्या वारकरी संप्रदायामध्ये जी परंपरा आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं किंवा मुस्लिम संतांचं मोठं योगदान आहे हे सांगितलं. परंतु आता हे जे संभाजी भिडे आहेत ते संत तुकारामांच्या पालखीमध्ये घुसलेले आहेत. त्याच्यानंतर नथुराम गोडसेला आदर्श मानणारा तो संग्राम भंडारे तो वारकरी विचार सांगू लागलेला आहे. तर हे जे विचार जे घुसलेले आहेत ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? यांनी कुठे अतिक्रमण केलं नाही. हां. एखाद्या गोष्टीवर अतिक्रमण करायचं आणि नंतर ती गोष्ट पूर्णपणे भ्रष्ट करून टाकायची, मोडून तोडून टाकायची. हेच स्वतः जे मनोहर भिडे आहेत ते म्हणाले होते की मनू हा तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहे, यांचं वक्तव्य आहे. ठीक आहे. आणि ते वक्तव्य केल्यानंतर सडाडून टीका झाल्यानंतर ते स्वतः त्या पालखीचं जे आहे ते नेतृत्व करायला आले. मला सांगा, तुकाराम महाराजांचं नेतृत्व करायला नाही, पालखीचं काही वेळ सारथ्य करण्यासाठी, म्हणजे खळबळजनक विषय होणार ना तो. मग लोक त्याच्यावर टीका करणार, कसे काय तुम्ही बसताय, पालखीचं सारथ्य कसं काय करताय, का विचारतायत लोक. तुम्ही कुठला तुकाराम महाराजांचा विचार मांडता ते सांगा मला. बरोबर. कुठला विचार मांडता तुम्ही? तुकाराम महाराजांचा कुठला विचार तुम्ही तुमच्या व्याख्यानांमधून मांडला? तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला? बरोबर, यांच्याच विचारधारेच्या या विचारधारेच्या लोकांनी जे आहे, त्यांच्याच विचारधारेच्या वंशजांनी जे आहे त्यांनीच केला ना छळ तुकाराम महाराजांचा. कधी सांगितला? मनोहर भिडेंनी त्यांच्या व्याख्यानांमधून. त्यांनी फक्त मुस्लिमांचा द्वेष करण्याचं जे आहे ते सांगितलं ठिकठिकाणी. तुकाराम महाराजांनी तो विचार सांगितला? तुकाराम महाराजांनी मुसलमानांचा द्वेष करायला कोणी सांगितलं? मग कुठला विचारच जर तुम्ही मानत नाही तर कशाला पालखीचं सारथ्य करताय? एवढा साधा आणि सिंपल प्रश्न आहे, त्याच्या पलीकडे काय नाही. हे भंडारे वगैरे ही जी सगळी लोक आहेत हे सगळे ब्राह्मणवाद्यांच्या पालखीचे भोई आहेत. हे सगळे मांडलिक झालेले आहेत, मी तर स्पष्टपणे म्हणतो. म्हणजे तुमच्यामध्ये धमक राहिलेली नाही ब्राह्मणवादाला भिडण्याची. मांडलिक झालेत आणि मग त्याच्यानंतर ब्राह्मणवाद्यांचे जे विचार आहेत ते त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न चालू आहे. मग तो विचार काय की जिहादी आहे, इथं जिहाद झाला, तिथं जिहाद झाला, काफिर म्हणतात तुम्हाला. अरे त्याचे उदाहरणं, त्याची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे का? त्याचा अभ्यास करा ना तुम्ही, त्याची माहिती घ्या आणि मग लोकांना सांगा. काही गोष्टी कुराणामधल्या मुसलमानांना देखील माहिती नाही. अच्छा. जसं काफिरचा अर्थ. काफिरचा अर्थ काय आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, अरबी ही जी भाषा आहे या अरबी भाषेच्या निर्मितीमध्ये पैगंबर मोहम्मद साहेबांचं काहीच योगदान नाही. अच्छा. पैगंबर मोहम्मद म्हणजे कुराण जे आहे ते ज्यावेळी लिहिलं गेलं त्याच्या 700 वर्ष आधीपासून अरब भाषा त्या ठिकाणी अस्तित्वात होती आणि त्याच भाषेमध्ये कुराण जे आहे ते लिहिलं गेलं. म्हणजे याचा अर्थ काफिर, जिहाद हे शब्द आधीपासूनच अस्तित्वात होते, ते काय नव्याने निर्मिती झालेले शब्द नाही आहेत. काफिर या शब्दाचा जो अर्थ काय आहे, काफिर हा आधी शेती संस्कृतीशी निगडीत शब्द होता. अच्छा. म्हणजे काहीतरी लपवणारा. म्हणजे जमिनीच्या खाली बियाणं लपवणारा त्याला काफिर म्हणलं जायचं. ठीक आहे. आणि मग तो काफिर जो शब्द आहे तो इस्लामिक ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये अपभ्रंश होऊन जो आहे तो सत्य लपवणारा. अच्छा. याचा अर्थ काफिर. काफिरचा अर्थ मुस्लिमेतर नाही. ठीक आहे. काफिरचा अर्थ मुस्लिमेतर नाही. काफिरचा अर्थ सत्य लपवणारा किंवा सत्य नाकारणारा. प्रत्येकाचं सत्य वेगवेगळं असू शकतं. आता ह्यांनी काय डेफिनेशन बनवली, हे मुस्लिमेतरांना विशेष करून हिंदूंना काफिर म्हणतात. नाही,
हिंदू धर्मियांचं सत्य वेगळं असू शकतं, अच्छा, मुसलमानांचं सत्य वेगळं असू शकतं, बौद्धांचं सत्य वेगळं असू शकतं. बरं. मात्र या सगळ्यांमध्ये भारतीयांचं सत्य हे एक आहे, ते म्हणजे संविधान. आणि ते संविधान जो नाकारतो तो पहिल्या धारेचा काफिर आहे, बरोबर हे लक्षात घ्या. बरोबर. आणि ते आणि ही पण मांडणी जी आहे ती मी ह्या समता भूमीमध्ये केली होती. अच्छा, आणि जिहाद करणे म्हणजे काय? जिहाद करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. बरं, ठीक आहे. या ठिकाणी कर्नल सुरेश पाटील यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, लोकशाही स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला जिहाद. अच्छा, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला जिहाद असं पुस्तक कर्नल सुरेश पाटील लिहितात. म्हणजे याचा अर्थ जिहाद हा शब्द काहीतरी महत्त्वाचा आहे. बरोबर. आता आपण या काळामध्ये जिहादी कोणाला म्हणू शकतो? जिहादी त्याला म्हणू शकतो जो संविधानाचं रक्षण करण्यासाठी लढतोय, बरोबर, प्राणपणाने लढतोय. हो, ठीक आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आणि आज संपूर्ण देशामध्ये जे संविधानवादी आहेत ते कशासाठी प्राणांची जी आहे ती हे करतात की एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे जे आहे ते झोकून दिलंय स्वतःसाठी, तर ते संविधानासाठी झोकून दिलं. बरोबर. ह्या जिहाद या शब्दाचा अर्थ सोपा आहे आणि काफिर या शब्दाचाही अर्थ सोपा आहे. तुम्ही त्या पद्धतीनं सांगा ना. मुसलमानांनाच कळेल नाही, मी मुसलमानांना सांगतो आणि मी जो अर्थ सांगतोय तो चुकीचा आहे का बरोबर हे पण विचारतोय त्यांना. बरं, नाही तर मग मुसलमानांनी मला तरी कशाला सोडला असता? मग बरं, मग मुसलमानांनी मला जर सोडलं नसतं तर मशिदीमध्ये माझ्या माध्यमातून कीर्तन कशाला झालं असतं? मग प्रवचन कशाला झालं असतं? मशिदीमध्ये माझी स्वागत कशाला झाली असती? बरोबर. मग याचा पण विचार केला पाहिजे की मुस्लिमांमध्ये या विचाराला थारा आहे. बरोबर. तर शेख साहेब धन्यवाद. तुम्ही फार म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं चांगलं उद्बोधन केलेलं आहे आणि आपण पुढील काळातही भेटत जाऊया. तुम्ही आम्ही एकाच विचारधारेचे आहोत, पण मी मुंबईला असतो, तुम्ही पुण्याला असता, त्यामुळे आपली भेट होत नाही, पण आपण भेटत राहूया. अन्यही विषयावर आपण मुलाखती घेऊया. धन्यवाद सर. धन्यवाद.